नमस्कार. जीवन संदेश या विषयामध्ये प्रमाणबद्ध जीवन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपल्या जीवनाकडे पाहायला आपल्याला कळत नाही, आपल्याला वेळ नसतो, आपण तसा विचार करत नाही. पण आपण जेव्हा एखाद्या बागेमध्ये जातो, झाडाकडे पाहतो, जे आखीव रेखीव झाड आहे त्याच्याकडे पाहून आपलं लक्ष त्याच्याकडेच लागतं. एकटक आपण त्या झाडाकडे पाहतो, आपल्याला वाटतं किती छान झाड आहे. अगदी जसं झाड छान आहे, त्याचा खोड असेल, त्याची फांदी असेल, त्याची फळं असतील, त्याची फुलं असतील, तशा प्रकारे जीवनामध्ये माणूस जीवन जगतो. एखादा माणूस त्याचं जीवन नियोजनबद्धतेने जगतो. खूप मोठं काम करणारी खूप मोठी माणसं हे नियोजनबद्धतेने जगले. उदाहरणार्थ महात्मा गांधी उदाहरण मी देतो. ते सकाळी उठायचे, सकाळी प्रार्थनाने दिवस सुरू व्हायचा, संध्याकाळी प्रार्थनेने दिवस संपायचा. पण दिवसभर गांधीजी अनेक कामं करायची, अनेकांना भेटायची. त्यांचं घर झोपडी होती. झोपडीमध्ये शेणाने सारवलेल्या खालच्या जमिनीवर ते बसायचे. तिथून ते जगाचा कारभार करायचे, अनेकांना भेटायचे, अनेकांचे अनेक प्रश्न ते सोडवायचे. सूतकताईपासून प्रत्येक काम त्यांनी केलं. भाजीसुद्धा गांधीजींनी चिरली. परंतु राष्ट्र उभारणीमध्ये इंग्लंडलासुद्धा जाऊन त्यांनी गोलमेज परिषद केली. पण हे नियोजनबद्ध जीवन होतं. अलीकडच्या काळांमध्ये मुलांचं जर नियोजन पाहिलं तर 1 दिवस खूप काम करायचं, 10 दिवस काहीच करायचं नाही. 2 दिवस खूप व्यायाम करायचा, 8 दिवस काहीच करायचं नाही. अजिबात अर्थ नाही. एक रुटीन ठरवून घ्या, सातत्याने जीवन जगा, मग पहा यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग माझा अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रमाणबद्ध म्हणजे कसं? प्रमाणतेच्या माध्यमातून केलेलं योग्य प्रमाणाची गोष्ट. म्हणजे अति गोड खाल्लं तर तुम्हाला डायबिटीस होईल, अजिबात नाही गोड खाल्लं तर ग्लुकोजचं प्रमाण कमी होईल. म्हणजे काय केलं पाहिजे हो? आपण आपल्या शरीराचं जसं मनाचं प्रमाण आहे, शरीराचं प्रमाण आहे, बोलण्याचं प्रमाण आहे. एखादी इमारत बांधत असताना विटेला महत्त्व आहे. विटा जोडून भिंत तयार होती, भिंतीला प्लॅस्टर केलं जातं, नंतर त्याच्यावर स्लॅब टाकले जातात आणि नंतर ती वास्तू तयार होती. जीवनाचंही तसंच आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण बालपणापासून शिक्षण घेतो. पाठांतर, चिंतन, मनन, बालसवंगडी, खेळणं, मग मनाचा विचार, मग प्रगल्भतेचा विचार, मग एखादं करिअर निवडणं, त्यावर काम करणं, गुरूंच्या सानिध्यात राहणं, चांगली संगती जोडणं आणि मग आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या यशापर्यंत पोहोचल्यानंतर समाजाचा विचार करणं. म्हणजे ह्या सर्व गोष्टी कशा महत्त्वाच्या आहेत? सातत्याने तुम्ही तुमच्या प्रमाणबद्धतेला महत्त्व दिलेलं आहे. आखीव रेखीव जीवन जगणारी माणसं खूप मोठं कर्तृत्व करून जातात आणि काही खूप कर्तृत्ववान माणसं केवळ नियोजन नसल्यामुळे फसतात. मला आठवतं आहे, राजकारणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर बापू काळदाते नावाची एक व्यक्ती फार चांगले वक्ते होते, पण संघटन नव्हतं म्हणून ते राष्ट्रीय स्तरावर नाही पोहोचू शकले. प्रश्न निर्माण होतो, परिपूर्णता असल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. परिपूर्णता कशी येते? मग ती प्रमाणबद्धतेने येते. आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रात मोठं व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, प्रमाणबद्ध शास्त्रशुद्ध जीवन जगा, यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.